मित्रांनो, ही गोष्ट एकट्या तरुणाची नाही की एका उच्च शिक्षित तरुणाने एका अनाथ मुलीसोबत लग्न करून एक समाजासमोर एक वेगळा नवा आदर्श निर्माण केला. दुसरीकडे कोल्हापूर संकुलात आत्तापर्यंत 68 विवाह हे अनाथ मुलींसोबत संपन्न झालेले आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये लासलगावमध्ये सुद्धा 41 अनाथ आश्रमातील मुलींसोबत समाजातील तरुणांनी लग्न करून एक समाजासमोर एक नवी आदर्श निर्माण केला. मूळचा तळगावचा असलेल्या उच्च शिक्षित विशाल भावसारेनं सासवडच्या अनाथ आश्रमात वाढलेली आरती उर्फ प्रज्ञा हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडलंय. विशालने समाजाची पर्वा न करता तिच्याशी विवाह केला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. जळगावात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. जळगावातील विशाल या उच्च शिक्षित तरुणानं पुणे येथील सासवड कस्तुरबा सेवा ट्रस्टच्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेली आरती हिच्याशी विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. उच्च शिक्षित असूनही कुठलंही देणं घेणं न करता अनाथ आरती प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतात, त्याची सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. की बरेच जणांचे आम्हाला सकाळपासून फोन येत असतात की दिवसभरात 4-5 फोन तरी येतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे किंवा तुमच्याकडे अनाथ आश्रमातील स्थळे आहेत का किंवा गरीब घरच्या मुलींची स्थळे आहेत का. लग्न जुळत नाहीत ही संपूर्ण महाराष्ट्राची एक सार्वत्रिक स्थिती बनलेली आहे, सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. आणि या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी मग आमची असंख्य तरुण हे विधवा मुलीसोबत सुद्धा लग्न करायला तयार आहेत. अगदी प्रौढ स्त्रीसोबत सुद्धा लग्न करायला तयार आहेत. बरेच जण अनाथ आश्रमातील मुलींसोबत सुद्धा लग्न करायला तयार आहेत. आणि मग नेमका याच गोष्टींचा विचार करून किंवा फायदा घेणारी काही चांगली आणि वाईट तत्व ही समाजामध्ये असतात. एकीकडे चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेणारी खूप कमी लोक असतात, तर फसवणुकीच्या उद्देशानं समोर येणारी अनेक लोक असतात. आणि मग अशातच मग एक फसवणुकीचा एक बाजार व्यापार धंदा सुरू होतो. तुम्ही मधुर अनाथ आश्रमाचं नाव ऐकलं असेल. 2 वर्षापूर्वी ही स्टोरी ओपन झाली होती. मधुर अनाथालयाच्या नावाने एका बंटी बबलीनं 6,500 रुपये नोंदणी फी घेऊन करोडो रुपयाचा घोटाळा केला. पोलिसात अटकही झाली. नंतर त्यांचं पुढे काय झालं हे समाज तुम्ही आम्ही सगळेजण विसरून जातो. या अशाच प्रकारच्या दररोज फसवणुकीचे नवीन नवीन किस्से तुमच्या आमच्या समोर येत असतात. मग ही नेमकी याची प्रक्रिया काय असते, अनाथ आश्रमाची संख्या किती आहे, यांचे पत्ते कुठे आहेत, याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करू. मात्र आपली सवय अशी आहे की आपण काय करतो की आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेळ असतो. मात्र एखाद्या माध्यमातून जर आपल्याला 5-10 मिनिटाची माहिती मिळत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. लगेच शीर्षक किंवा इंट्रो पाहिला की लगेच फोन नंबर काढला की लगेच तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का, तुमच्याकडे कितीचा स्टॉक आहे, तुमचे रेट काय आहे. तर असे प्रश्न विचारतात की माणसाला अक्षरशः वैताग येतो या गोष्टीचा. तर असो, याच्यामध्ये जी काही अनाथ आश्रमातील जी काही विवाह सुविधा आहे किंवा नियम आकडेवारी आणि महाराष्ट्रातील जी काही वास्तविक माहिती आहे तर ही 2025 पर्यंतची अद्ययावत माहिती घेण्याचा आम्ही यातून प्रयत्न केलेला आहे. की महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमामध्ये जी काही विवाह सुविधा मुख्यतः सरकारी आणि NGO स्तरावर मार्फत उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये अनाथ मुलींना 18 वर्षानंतर विवाहासाठी आर्थिक मदत सुद्धा सरकारच्या वतीनं दिली जाते. म्हणजे ती थोडकी मदत असते. 25,000 रुपयापर्यंत ती मुलीच्या नावावर जमा केले जातात. आणि जोडीदाराचा शोध हा सामाजिक सुरक्षिततेच्या हिशोबाने घेतला जातो. आता याच्यामध्ये नेमक्या सरकारी सुविधा काय आहेत किंवा याच्या मागचे नियम काय आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. की जे काही वुमन्स आणि चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत एक माहेर नावाची योजना चालवली जाते. आणि तिचाच एक भाग म्हणून अनाथ आश्रमातील किंवा बालगृह संरक्षणगृह जी आहेत तर याच्यामध्ये जी काही किंवा शेल्टर होम्समधील जी काही 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना विवाहासाठी 25,000 रुपयाचा एक चेक दिला जातो लग्नाच्या निमित्ताने. ही रक्कम मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते आणि त्याचा वापर विवाह खर्चासाठी, भांडीकुंडी घेण्यासाठी, त्यातील गरजा भागवण्यासाठी हा सरकारमार्फत किंवा NGO मार्फत चालवलेल्या संस्थांमध्ये ज्या काही राहत असतील तर अशांसाठी हे पैसे मिळत असतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या उदाहरणं आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही जळगाव भागामध्ये लेवा पाटील पंचायतीची एक योजना आहे की 2022 मध्ये भुसावळ परिसरात अविवाहित तरुणांची जी काही संख्या होती तर ती जास्त असल्याने 625 पुरुष वर्सेस 190 स्त्रिया अशी जी काही आकडेवारी होती तर त्यातून अनाथ आश्रमातील मुलींशी विवाहाला प्रोत्साहन दिलं गेलं आणि विवाहासाठी वराने
30 ते 50% मालमत्ता ही वधूसाठी वचनबद्ध करावी लागेल, असा नियम तिथल्या म्हणजे समाज धोरणांनी आणि अनाथ आश्रमाच्या वतीनं घालण्यात आलेला होता. आणि याच्यामध्ये हे जे काही अनाथ आश्रम आहेत ते वर्धा, औरंगाबाद आणि राजस्थान यांच्याशी समन्वय साधून त्यांनी ही जी काही योजना पुढे आणली, तर ती पूर्ण कायदेशीर अभ्यासानंतरच ती राबवली गेली. तर याच्यामध्ये जवळपास 41 जणांचे लग्न लागलेले आहेत. कोल्हापूरचं जे काही बाल कल्याण संकुल आहे, तर याच्यामध्ये 2013 ते 24 म्हणजे या जवळपास 10-11 वर्षाच्या कालावधीमध्ये अनाथ मुलींसाठी जे काही विवाहासाठी अर्ज मागवले जातात, तर 8 वर्षापूर्वीचा आपण एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की 3 मुलीच्या लग्नासाठी ABP माझाची सुद्धा ती बातमी आहे की जवळपास 400 पेक्षा जास्त अधिक अर्ज आलेले होते. आणि मग त्याच्यातून छाननी करून त्या विवाह योग्य जोडप्यांची निवड करून त्यांचे लग्न लावून दिले गेले. तर गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास 68 मुलींचे विवाह या माध्यमातून झालेले आहेत. आणि ही जी संस्था आहे तर ही पूर्णपणे कटाक्षाने जोडीदाराची तपासणी करते आणि त्या माध्यमातून विवाह सोहळा आयोजित करते. मात्र याची कुठलीही फेसबुकला अनाथ आश्रम वधूवर परिचय मिळावा, गेट पाससाठी 7,000 भरा, 5,000 भरा, 2,000 भरा, हे सगळे शुद्ध फसवणुकीचे धंदे आहेत. या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. लासलगावमध्ये जी काही बहुरूपी बाबा यांनी जवळपास 41 अनाथ मुलींचे विवाह लावले, तेही वैदिक पद्धतीने हे लग्न लावले आणि तो सोहळा एक प्रकारे आयोजित केला आणि त्याच्यामध्ये स्थानिक मान्यवर सुद्धा सहभागी केले जातात. म्हणजे जे काही स्थानिक नेते असतात तर त्या नेत्यांना तिथं आयोजित केलं जातं. दुसरीकडे जी दुसरी गोष्ट आहे, एक वस्तुस्थिती सांगणार की उदगीर लातूर येथील एक बोगस अनाथ आश्रम काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. 2023मध्ये जी काही मधुर अनाथ आश्रम नावाची एक संस्था, त्याचे फॉर्म व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि लग्नासाठी या जोडप्यानं 6,500 रुपये अनेकाकडून घेतले, कोट्यवधी रुपयांची माया जमवली आणि नंतर त्या जोडप्याला पोलिसांनी अटकही केली होती. नंतर त्यांचं पुढं काय झालं काही माहीत नाही. मात्र ही NGO नावाने जी काही मधुर अनाथ आश्रम नावाने जी काही स्कॅम पुढे आलं होतं, तर ते अशा गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. एक NGO आणि सरकारी संस्थामार्फत जी काही दुसऱ्या एका संस्थेचं नाव घेतलं जातं ती म्हणजे माहेर आश्रम, जी काही पुणेजवळ आहे, ती चालवली जाते, ज्यामध्ये मुलींना स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं, विवाह समुपदेशन केलं जातं आणि त्या माध्यमातूनही सुद्धा अशा विवाहाचं आयोजन केलं जातं. आता जी काही अनाथ आश्रमाची जी काही विवाहाची स्थिती आहे आणि त्याबाबतचे जे काही नियम आहेत, तर ही मुलींची जी काही घटती संख्या आहे, तर या संख्येनुसार जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही 3 ते 7 वर्ष वयोगटातील मुली आहेत, तर त्या जवळपास 45 लाखाच्या आसपास आहेत आणि मुलांची संख्या जवळपास 52 लाखाच्या आसपास आहे. हा जो डाटा आहे तर हा डाटा देशदूत.com वरून घेतलेला आहे आणि त्यामुळे 18 वर्षानंतर मुलींना आश्रम सोडावा लागत होता. आता ती वयोमर्यादा थोडीशी शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे विवाह किंवा नोकरी अशा स्थितीमध्ये मुलींसाठी आवश्यक होते आणि मग 60% जास्त अनाथ मुलींना विवाहात अडचणी येतात. आर्थिक गोष्टींची कमतरता असते. सरकारी योजनामुळे 10 ते 15% मुलींनाच फक्त मदत मिळते आणि जे काही कोरोनाचा काळ गेला तर त्याच्यामध्ये जवळपास ज्या काही 500च्या आसपास पूर्णपणे अनाथ असलेल्या मुली आणि ज्या काही 16,000च्या आसपास ज्या काही एकमात्र अनाथ झाल्या होत्या, तर ह्या मुलींच्या संगोपनाचा साहजिकच त्या आश्रमावर ताण येत असतो आणि मग अशा मुलींसाठी आता लग्न करणारे बरेच जण पुढाकार घेत आहेत आणि त्यामुळे मग अशा मुलींची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना या लोकांना कुठलाही प्रचार प्रसार करायची गरज पडत नाही. फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला कुठल्याही जाहिरात किंवा बायोडाटा प्रसिद्ध करायची गरज नसते. हे जे येणारे सोशल मीडियावर जे बायोडाटे असतात ते फक्त फसवणुकीच्या उद्देशाने असतात, शुद्ध फसवणुकीसाठी आलेले असतात हे बायोडाटे आणि मग अशा गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. तशी त्यांना परवानगीही नसते. जर तुम्हाला अशा विवाह योग्य मुलींचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमची जी काही प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया तुम्हाला डायरेक्ट त्या अनाथ आश्रमासोबतच संपर्क करावा लागेल. सोशल मीडियावर अशा अनाथ आश्रमाचे पत्तेसुद्धा प्रसिद्ध करता येत नाहीत त्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आणि ते व्हायरलसुद्धा करता येत नाही.
मग फोटो किंवा मोबाईल नंबर व्हायरल करणे ह्या खूप दूरच्या गोष्टी असतात. तर याच्यासाठी आश्रम व्यवस्थापक जो असतो तर तिथे प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी विवाहासाठी अर्ज करावा लागतो. जोडीदारांची मग त्याच्यानंतर पार्श्वभूमी तपासली जाते, पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे केलं जातं. महाराष्ट्र मॅरेज रजिस्ट्रेशन जो ॲक्ट आहे 1998चा, तर त्याच्या अंतर्गत विवाह नोंदणी करावी लागते. सरकारी मदतीसाठी जे काही 25,000 रुपये मुलींसाठी अनुदान मिळत असते, तर वुमन्स चाइल्ड डिपार्टमेंटकडे त्याचा अर्ज करावा लागतो. आणि बऱ्याच ठिकाणी विवाहानंतर 30 ते 50% प्रॉपर्टी ही मालमत्ता वधूसाठी वचननाम्यामध्ये लिहून द्यावी लागते. बऱ्याच ठिकाणी असं असतं की ती मुलगी अनाथ असल्यामुळे त्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासली जाते पूर्णपणे, त्यांची सामाजिक पतप्रतिष्ठा तपासली जाते, तो मुलगा महिन्याला किती कमावतो, त्याचं स्थिर इन्कम किती आहे हेही तपासलं जातं. असंच आलतू फालतू आयऱ्या कुणालाही अनाथ आश्रमातील मुली मिळत नाहीत. त्याचं 25-30 हजाराच्या वर जर इन्कम असेल तर त्याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, गावातील ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, तर त्यांचाही ठराव लागतो की ही लोकं त्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारत असतील तरच त्या गावामध्ये ती मुलगी दिली जाते. हे असं नाही ते बावलाबावलीचा खेळ की 2 महिने, 4 महिने, 6 महिने मुलगी ठेवली आणि नंतर मग तिला या आपल्या जे काही मॅन्युअली विवाह होतात तर त्याच्यामध्ये 4-6 महिन्यानंतर एखादी भानगड पडली तर आपण ती मुलगी माहेरात अडकून बसते किंवा कोर्टात ते प्रकरण दाखल होते. मात्र अनाथ मुलींच्या बाबतीत तसं होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही अनाथ आश्रमांची जी काही माहिती आहे की विभागवार जी काय आहे, तर जो काही डेटा आमच्याकडे उपलब्ध झालेला आहे, तर मुंबईमध्ये जवळपास 100पेक्षा जास्त असे ऑर्फन सेंटर्स आहेत. पुण्यामध्ये 20 आहेत, विदर्भामध्ये 10, कोकणामध्ये 5 आणि मराठवाड्यामध्ये 10ची संख्या आहे. भारतामध्ये एकूण जवळपास 2300च्या आसपास अनाथ आश्रम आहेत, ज्यात महाराष्ट्राचा वाटा हा 120 ते 150च्या आसपास आहे. 2016-17च्या अभ्यासानुसार महाराष्ट्रामध्ये 91% NGO मार्फत हे अनाथ आश्रम चालवले जातात, तर 9% उरलेले जे काय आहेत तर ते सरकारी. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 3 आश्रम आहेत, ज्याच्यामध्ये 6 वर्षाखालील किंवा जी काही छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांचं पण सुद्धा संगोपन त्या ठिकाणी होते. मग त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो की अनाथ आश्रम म्हटलं की तिथं फक्त लग्नायोग्यच मुली आहेत का, तर बरेच आश्रम असे आहेत की जे वृद्धाश्रमसुद्धा चालवतात, छोटे मुलंसुद्धा चालवतात. बऱ्याचदा आम्हाला ज्यावेळेस फोन येतो तर त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न करतो की तुम्हाला दत्तक घ्यायसाठी एखादा छोटा मुलगा मुलगी पाहिजे का, तर ते मग शिव्या घालतात. तर असं ही अशी माहिती आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.